पुढची महत्त्वाची बातमी आहे, लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचं वक्तव्य कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे। इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय। दरम्यान यापूर्वी सुद्धा दत्तात्रय भरणे यांनी असंच विधान केलेलं होतं। आता पुन्हा एकदा त्यांनी असंच विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो आणि मी मुंबईमध्ये असू द्या, मी पुण्यामध्ये असू द्या, मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधून करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली आहे। दत्तमामा भरणेंनी हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे की लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळतात का नाही मिळत। जाहीरपणे बोलण्यापेक्षा तुमचेच ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ज्यांच्याकडे वित्त खातं आहे त्यांना हा प्रश्न विचारा ना। च्या हप्त्यामुळे विकास कामाचे पैसे यायला विलंब होतोय। विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। नाशिक जिल्ह्यातील एका बँकेच्या आर्थिक स्थितीवरून सध्या चर्चा सुरू आहे आणि छगन भुजबळ यांनी बँकेतील चुकीच्या कर्ज वाटपामुळे बँक अडचणीत आल्याचा आरोप केलेला होता। या आरोपांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलंय। भुजबळांचा गैरसमज झाल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय, तर सर्वपक्षीय नेत्यांनी बँकेचे पैसे बुडवले नाहीत असं कोकाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान कोकाटेंनी माझा गैरसमज दूर करावा असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक। पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सो-कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली। निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे। निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत, नंबर 1। नंबर 2, सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कुठेतरी गैरसमज केलेला दिसतोय, असं काही झालेलं नाही। भाजपला मुंबई ही परप्रांतीय पैसेवाल्यांची बटीक करायची असा घणाघात राऊतांनी केलाय आणि भारतीय जनता पक्षाला संयुक्त महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता या सगळ्यांची देणं घेणं नाही, तसंच ते कधी नव्हतं। याआधी मुंबईची लूट करायची, मग मुंबई केंद्रशासित करायची असा डाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तर राऊतांच्या या वक्तव्यावरती भाजपानं सुद्धा जोरदार टीका केली आहे। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत। सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोकांनी। मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो। ही मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात, म्हणजे तोच अर्थ आहे। काय कमी केलं मुंबईनं तुम्हाला? सर्व काही दिलं, नाव, प्रसिद्धी, पैसा। आज तुम्ही मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालाय म्हणून तिला तुम्ही म्हणाल। हा केवळ मुंबादेवीचा नाही, तर मुंबई शहराचा, मराठी माणसाचा, इथे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा अवमान आहे। म्हणून उबाटाच्या नेत्याने मुंबादेवीची तर माफी मागितलीच पाहिजे, पण मुंबादेवीची माफी मागत असताना समस्त मराठी माणसाची आणि मुंबई शहराची माफी मागावी लागेल। ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार का याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगलेली आणि दरम्यान शिवसेना उभाटाचं मुखपत्र सामनामधून या युतीबाबत रोखठोक भूमिका मांडण्यात आलेली आहे। हिंदी सक्तीविरोधात 2 ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाहीये। ती युती होणं गरजेचं आहे अशी भूमिका सामनामधून स्पष्ट करण्यात आली आहे। दिल्ली, महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना आहे असाही या लेखामध्ये उल्लेख केला आहे। गेल्या काही दिवसांआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना, ठाकरे आणि मनसेच्या युतीवरती भाष्य करू नये असे आदेश दिलेत। राज ठाकरेंच्या आदेशामुळे
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झालाय. मात्र आता संभ्रम नको असं आवाहन रोखठोकद्वारे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे युतीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा. पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे. आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू. आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. पुढची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कबड्डी संघटनेमध्ये काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबलाय, तसंच संस्था मोठीत ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत. त्यामुळे आता कबड्डीमध्ये मला पुन्हा लक्ष घालावं लागेल असा सूचक इशारा शरद पवारांनी दिलाय. तर राज्य कबड्डी संघटनेचे अजित पवार हे अध्यक्ष असून अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरती थेट नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता कबड्डी संघटनेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. मूळ कबड्डी आहे, हा गेम जो आहे, हा जो खेळ आहे, त्याच्याचं जे कसब आहे त्याच्यावर कुठेतरी आक्रमण होते का काय असं त्या ठिकाणी दिसतं. म्हणून त्याच्यात लक्ष घालावं लागेल. मी जाहीरपणानं कबूल करतो की अलीकडे माझं लक्ष या कामात नव्हतं, पण एकंदर स्थिती ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे. आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील याची काळजी ती घ्यावी लागेल या निष्कर्षाची मी आहे. त्यामध्ये जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे. मग ती तू कर किंवा आणखी कोणी दुसऱ्यांनी करावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचारात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे कार्यकर्ते आहेत असा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. दरम्यान तुम्हाला शनिदेवाच्या झोळीमध्ये हात घालण्याचं प्रायश्चित्त मिळतंय, मंदिराचा पैसा तुम्हाला पुरत नाही का असं म्हणत विखे पाटलांनी गडाखांवरती निशाणा साधलाय. त्यांनी सुद्धा काही पथ्य पाळायला पाहिजे होती. जबाबदारीतून त्यांना बाजूला जाऊ शकत नाही. ही सगळी जी भ्रष्टाचाराची पालमुळं जी आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेली लोक जे आहेत ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत. म्हणजे देवस्थानचा सुद्धा पैसे तुम्हाला पुरायला तयार नाही. राजकारणामध्ये तुम्ही लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे, जनाधार मिळवला पाहिजे. पण तुम्ही ज्या शनी महाराजांच्या तुम्ही पेटीत हात घातला, झोळीत हात घातला, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला आता मिळतं आहे. पण मला वाटतं त्यात काय राजकीय भूमिका काही नाही आहे. शेवटी तुम्ही आधिपत्याखाली तुमचा ट्रस्ट सुरू होता. आज त्या प्रत्येक भ्रष्टाचाराची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे.